शेतीमालाच्या योग्य भावासाठी महाविकास आघाडीला साथ द्या, धीरज विलासराव देशमुख यांचं आवाहन. सोयाबीनच्या दराबाबतीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाचं स्वागत. विधानसभा निवडणुकीत सोयाबीनच्या हमीभावाचा मुद्दा चांगलाच तापलाय. त्यातच आता महाविकास आघाडी सत्तेत आली तर 7,000 रुपये प्रति क्विंटल दरानं सोयाबीनची खरेदी करेल असं आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिले. या निर्णयाचे लातूर ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांनी स्वागत केले. काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून जनतेनं या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देण्याचं आवाहनही धीरज देशमुख यांनी यावेळी केले. सोयाबीनच्या पडलेल्या दरामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. सोयाबीनच्या उत्पादनाचाही खर्च निघत नसताना सरकारकडून योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. हेच लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलंय तर आम्ही सोयाबीनची खरेदी 7,000 रुपये प्रति क्विंटलनं करू अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवित झाल्या. महाविकास आघाडीनं घेतलेल्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना धीरज देशमुख म्हणाले की महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यास सोयाबीनला MSP वर जास्तीचा बोनस देऊन शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल दर देण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतलाय. त्या निर्णयाचं स्वागतच करतो. महाविकास आघाडीनं नेहमीच सर्वसामान्य जनता आणि शेतकरी हिताचा निर्णय घेतलाय. आज महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या सरकारची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळवून द्यायचा असेल तर महाविकास आघाडीला निवडून आणावं लागेल. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देण्याचं आवाहन देशमुख यांनी केलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.